काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ आपल्यासोबत आहेत। दादा काय सांगाल, सामनामधून काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे की 2 दिवसापूर्वी आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि त्यांच्या खासदारांनी केजरीवालांची भेट घेतली होती। त्यामध्ये केजरीवाल हे नाराज दिसले, दुःखी दिसले आणि दिल्ली आणि हरियाणामधला जो संवाद आहे तो तसाच तसा तो त्यांनी सामनामधून या ठिकाणी समोर आणलेला आहे। केजरीवाल असं म्हटले होते की काँग्रेसने मोदींना हरवण्यासाठी मैदानामध्ये उतरलं पाहिजे होतं, मात्र त्यांनी अरविंद केजरीवालांना हरवण्यासाठी मैदानात उतरले। सामनात काय लिहिलंय हे मी काही वाचलं नाही, मात्र केजरीवाल यांची एक स्वतंत्र शैली आहे आणि अण्णा हजारेंच्या सोबत त्यांनी एक आंदोलन सुरू केलं। त्या आंदोलनाचा पुढे काय झालं त्याचा थांगपत्ता लागला नाही आणि सोबतच केजरीवालांची वेगवेगळी स्टेटमेंट, मग ती गोवा, हरियाणा, गुजरात आणि अर्थात दिल्ली या ठिकाणी त्यांची जे वक्तव्य राहिलेली आहेत ती सतत ही काँग्रेसला नुकसान देणारी अशा स्वरूपातच त्यांचं वक्तव्य राहिलेलं आहे। त्यामुळे केजरीवालांनी एकदा ठरवून घ्यावं की त्यांना नेमकेपणाने कोणाच्या विरोधात लढायचं आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया अलायन्सचा जो हेतू आहे तो सर्वांना मान्य आहे आणि त्या हेतूवर त्यांनी देखील 2 पावलं पुढे येऊन साथ दिली पाहिजे, एवढंच या निमित्ताने सांगेल। सामनामधून असंही म्हटलंय की महाराष्ट्रातील निवडणुकीच्या वेळेला काँग्रेसनं शेवटच्या मिनिटापर्यंत घोळ घातला, हा अनाकलनीय घोळ होता। त्यामध्ये ईव्हीएमपेक्षा अहंकार जास्त आणि आम्हीच अशा या पद्धतीच्या वृत्तीमुळे त्यांचा पराभव झाला असं। आघाडी ही राजकीय गरज आहे आणि या राजकीय गरजेपोटी आम्ही सर्व एकत्रित आलो आहोत आणि जेव्हा गरज असते आणि अपरिहार्यता असते तेव्हा सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं, माध्यमांपुढे न जाता घरातच 4 भिंतीच्या आतच सगळे वाद जे आहे ते संवादाच्या माध्यमातून त्यांनी त्याकडून मार्ग त्यातून काही काढला पाहिजे। मात्र उठसूट त्याच्यावर टीका करणं हे चुकीचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे छोडो कल की बातें, कल की बात पुरानी। आता नव्या दौरमध्ये आता पुढे काय करता येईल या मुद्द्यावरच बोललं पाहिजे। निवडणुका झाल्या, एका लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळालं, विधानसभेच्या निवडणुकीत मिळालं नाही। आता त्याच्या डोक्यावर खापर फोडण्यापेक्षा आता काय आपण करू शकतो हा खरा चिंतनाचा प्रश्न आहे। या अरविंद केजरीवालांच्या नाराजीमुळे कुठेतरी इंडिया आघाडीमध्ये नाराजीचा सूर उमटतोय, सामनामधूनही टीका होते। काय वाटतं, इंडिया आघाडी टिकेल पूर्णपणे आता समोरच्या काळामध्ये? मी आधीच सांगितलं की इंडिया आघाडी आणि आघाडी ही एक राजकीय अपरिहार्यता आहे, आवश्यकता आहे आणि या आवश्यकतेच्या अनुसार काँग्रेस पार्टी ही त्याच्यामध्ये पुढाकार घेईल, भूमिका घेईल आणि सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न करेल। राजकीय आघाडी अपरिहार्य असले तरी काँग्रेसला कुठेतरी कमीपणा म्हणजे कमतरता आहे असं वाटतं तुम्हाला, तुम्ही कबुली दिल्याची? नाही, काँग्रेस हा खूप मोठा पक्ष आहे। दीर्घकाळ देशाच्या सर्वच राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता राहिलेली आहे आणि स्वातंत्र्याच्या आधीपासूनचा एक लढा काँग्रेसने पुकारला। स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात सत्तेच्या माध्यमातून, भारत निर्माणच्या माध्यमातून काँग्रेसचं एक मोठं दबदबा आणि एक वलय देशभरामध्ये आहे आणि नवीन ज्या पार्टी निघतात त्या नवीन पार्टी देशव्यापी व्हायला वेळ लागतो। काँग्रेस पार्टी ही प्रत्येक कान्याकोपऱ्यात देशाच्या ती आहे, कुठे कमी जास्ती झालं असेल तो भाग निराळा आणि अस्तित्व तुमचं असलं पक्षाचं की स्वाभाविक स्वरूपात मोठ्या अपेक्षा असतात आणि आघाडी जेव्हा करतो तेव्हा ती अपेक्षाची पूर्तता होऊ शकत नाही, हे देखील एक कडू सत्य आहे। रावसाहेब दानवेने एक वक्तव्य केलंय की आमची पार्टी एवढी मोठी आहे की आमचे कार्यकर्ते थुकले तरी विरोधक वाहून जातील, अशा पद्धतीचे वक्तव्य केले। ते हास्यास्पद आहे। त्यांच्या या दाव्यासोबत त्यांनी एक मोठी सदस्य संख्या झाली असंही सांगितलं। अरे एवढे तुमचे सदस्य आहेत आणि एवढे तुमच्याजवळ कार्यकर्ते आहेत तर इतर पक्षातून लोक घेता कशाला? काँग्रेसचे लोक घेऊन त्यांना तिकीट देणे, एका शिवसेनेच्या 2 शिवसेना करणे, एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी करणे, हे ते जेव्हा करतात आहे तेव्हा त्यांची अवस्था, भाजपची अवस्था ही सक्षमतेचा किती आव्हानात असले तरी त्यांच्या पक्षाला पुरेसं पाठबळ नाही, हे त्यांच्या या वागणुकीवरून आपल्याला स्पष्ट स्वरूपात लक्षात येतं। शेवटचा प्रश्न आहे, गिरीश महाजन म्हणतात की राज्यात लव जिहाद कायदा लागू झाला पाहिजे, इतरही 8 राज्यामध्ये आहे, तो राज्यात लागू झाला पाहिजे।
जिहाद नावाचा एक शब्द समोर आणून कुठेतरी एक भ्रम निर्माण करण्याचा नव्हे तर पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न हा करत आहे. आज लव जिहादच्या अनुषंगानं कायदा आणतील, उद्या समधर्मीय दोन जातीत लग्न झाले नाही पाहिजे त्याचा कायदा आणतील, उद्या एकाच जातीतल्या दोन पोट जातीत विवाह आणू नये त्याचाही कायदा आणतील. त्यामुळे ही जी वाटचाल चाललेली आहे ही संविधानाच्या विपरीत आहे. एकदा सज्ञान झालेला जो तरुण आहे त्या तरुणांनी काय निर्णय घ्यायचा हा ज्याचा त्याचा निर्णय आहे आणि या निर्णयावर अशा प्रकारे पोलरायझेशन सामाजिक ध्रुवीकरणाकरता केलेला हा त्यांचा प्रयत्न आहे. नक्कीच. तर हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TVN मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.